नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन गिरे. आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि आपण आपल्या 6 जुलै आणि 7 जुलै या 2 दिवस पेरणी केलेल्या सोयाबीनच्या शेतामध्ये आहो. या ठिकाणी आपण निर्मल सीडची अंजनी हा सीड प्लॉट टाकलेला आहे. याचा कोड अलग आहे आणि आज याची उगवण झालेली आहे, काही ठिकाणी होत आहे. पण त्या तारखेपासून आपल्या भागात पाऊस नाही आणि जे काही उगवलं थोडंफार त्याला रोही आणि नीलगाई त्रास देत आहे. या ठिकाणी आपण स्प्रिंकलरने पाण्याची व्यवस्था असल्यामुळे पाणी देत आहोत आणि आता पाण्याची नितांत आवश्यकता आहे. ज्या लोकांच्या 6 तारखेच्या किंवा 7 तारखेच्या पेरण्या आहेत आणि पाण्याची व्यवस्था नाही, त्या ठिकाणी जर आणखीन 2-3 दिवसात पाऊस आला नाही तर निश्चितच दुबार पेरणीचं संकट आहे. तर बघूया ही उगवण कशी झालेली आहे. तर ही आपली उगवण होत आहे. पाणी अतिशय कमी आहे, त्या दिवसापासून पाणी नाही. त्यामुळे आपण बघता हे थोडंसं म्हणजे बी आपलं एकरी जवळपास 27-28 किलो पडूनसुद्धा हे अशा ठिकाणी हे बघू शकता अजून हे बियाणं उगवलेलं नाही. हे जसं तसंच खाली वर पडलेलं जे आहे ते तसंच आहे. आणि आता या ठिकाणी ही उगवण होत आहे, म्हणजे पतली उगवण झालेली आहे. हे प्रॉब्लेम बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी उगवण होत आहे आणि काही उगवण झालेली आहे. हे पहा आपल्या भागात काय परिस्थिती आहे. आणि आता या ठिकाणी आपण आज कालपासून हे स्प्रिंकलर लावलेले आहेत पाण्याचे. हे आपण याला आता ही आपण ज्याला मेरकर्डी साईड म्हणतो तिकडून उगवण शक्ती काहीच झालेली नाही, त्यामुळे आपण तिच्याला पाणी देत आहे. आणि आज पाणी दिलं तर थोडीफार जी काही टोकणं आकडलेले म्हणतो तो भाग आपण निघत आहे. आणि आता रोही आपण बघितलेच ते व्हिडिओमध्ये आहेत समोर, ते उगवलेलं पीक खात आहे. म्हणजे अशा दुहेरी मारातून एकतर उगवत नाही आहे आणि जे उगवलं आहे ते रोह्यांच्यामुळे खाल्लं आहे. अशा दुहेरी मारात शेतकरी सापडलेला आहे. आपल्या भागात काय परिस्थिती आहे हे कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे काल पाणी आपण आता या ठिकाणी 2-2 तास चिमण्या चालवणार आहोत. धन्यवाद. हे रोही नुकत्याच उगवलेल्या पिकातून मोजा किती आहे, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. तिच्या बाजूने सुद्धा आहेत पलीकडल्या साईडनं. हे 3. काय राहणार आहे शेतात.